आम्ही नेहमीच आमच्या कुटुंबासोबत राहायचो, पण जाणवलं की आम्हाला मोठ्या घराची गरज आहे. आम्हाला असा परिसर हवा होता जेथे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपली जाते. पण आमच्या इतर इन्व्हेस्टमेंट्स होत्या ज्या आम्ही तेव्हा लिक्विडेट करू शकत नव्हतो. आणि त्यानंतर आम्हाला कल्पतरू ब्लॉसम्सच्या सबवेन्शन योजनेची माहिती मिळाली. कल्पतरूचा वारसा, प्रोजेक्टच्या सुविधा आणि सिंहगड रोड सारखा प्रतिष्ठित परिसर. आणि सबवेन्शन स्कीममुळे आम्हाला आर्थिक काळजी नव्हती. ग्राहकाला अग्रीमेंट व्हॅल्यूच्या फक्त 10% रक्कम आगाऊ भरायची असते. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस भरून ग्राहक घराचे रजिस्ट्रेशन करतो. त्यानंतर प्रकल्प पूर्ण होत आल्यावरच ग्राहकाने अंतिम 5% रक्कम भरायची असते. उर्वरित 85% रक्कम बँकेद्वारे दिली जाते. ग्राहकाचे EMIs फक्त ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच सुरू होतात. बँक, ग्राहक आणि डेव्हलपर यांच्यात डील सही करण्यासाठी ट्राय पार्टी अग्रीमेंट होते. थोडा अतिरिक्त खर्च झाला, परंतु पोझेशन मिळेपर्यंत EMI न भरावा लागल्यामुळे अतिरिक्त वेळही मिळाला आणि घराचं पोझेशन मिळेपर्यंत किमतीमध्ये झालेली वाढही पाहिली. तेव्हा हा सौदा चांगला आहे असं वाटलं. कल्पतरू ब्लॉसम्स मधील आपलं घर आणि सबवेन्शन स्कीम हे सगळं साकार करण्याची हीच योग्य वेळ.